झी 24 तास एक पाऊल पुढे। कोकणचा राजा अशी बिरुदावली मिळवणाऱ्या हापूस आंब्याची चव अमेरिकन वासियांनाही आवडू लागली आहे। इतर शहरांबरोबरच न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन मधून तर हापूसला मागणी वाढतीये। गेल्या वर्षी निर्यात झालेल्या एकूण आंब्यापैकी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 5 टनांहून अधिक आंबा केवळ या 2 शहरांमध्येच पाठवला गेलाय। मात्र अमेरिकेत जाताना हापूस आंब्याला कोकणातून नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या राजधानीत हजेरी देऊनच जावं लागतंय, हे विशेष। हापूस आंबा अस्सल खवय्यांची पहिली पसंती। अलीकडच्या काळात तर जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमेरिकेलाही हापूसच्या चवीनं भुरळ घातली आहे। त्यामुळे निर्यातीसाठी आंबा उत्पादक आता कुठे धडपड करू लागलेत। तत्पूर्वी भारतीय आंबा अमेरिकेच्या बाजारपेठेत जाऊ शकत नव्हता, कारण अमेरिकेच्या बाजारात कोणत्याही कृषी मालास प्रवेश करायचा असेल तर त्याला प्रथम 21 विविध निकषांचे अडथळे पार करावे लागतात। 4 वर्षापूर्वी भाभा अणु संशोधन केंद्रानं नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये खास केंद्राची उभारणी केली आहे। कोकणचा राजा असलेल्या हापूससाठी खरं तर हे केंद्र कोकणात होणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही। त्यामुळे कोकण टू अमेरिका व्हाया लासलगाव या उलट्या प्रवासाला कंटाळून निर्यात दरवर्षी हळूहळू कमी होऊ लागली। ह्या प्रोसिजरमध्ये खूप वेळ जातो आणि आंबा काढल्यानंतर त्याची वेळ वाया जाते आणि याच्यासाठी जर हे सगळे युनिट जर लासलगावच्या प्रमाणे जर कोकणातही एखाद्या ठिकाणी देवगड परिसर किंवा रत्नागिरी परिसरात झालं तर आंबा बागायतदारांना याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल। याच केंद्रात विकिरण करून सन 2010 मध्ये 100 मेट्रिक टन, 2011 86 तर 2012 केवळ 65 मेट्रिक टन आंबा अमेरिकेत पाठवलाय। यातही बहुतांशी आंबा हा कोकणातील नसून आंध्रातील बेगमपल्लीचाही आहे। 300-400 किलोमीटरचा फेरा वाचवण्यासाठी विकिरण प्रकल्प, कोल्ड स्टोरेज आणि थेट निर्यात सुविधा मिळाल्यास हापूसला 5 पट अधिक किंमत मिळू शकते। फळांचा राजा असलेला कोकणचा हापूस हा केवळ अमेरिकेवरच नव्हे तर जगावर अधिराज्य गाजवू शकतो। त्याची कोकणातली मुबलकता ही शेतकऱ्याला आर्थिक संपन्न बनवू शकते। फक्त गरज आहे ती दुर्दम्य इच्छाशक्तीची। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।